नगराध्यक्ष होते शहराला. त्यावेळेस खूप चांगला विकास होता आणि खूप चांगली देखभाल होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नगराध्यक्ष पद हे अहोरात्र काम करीत होतं. सत्यजित दादा असो आणि त्यांचे सहकारी असो, हे रात्रंदिवस प्रत्येक वार्डामध्ये काम करत होते आणि लोकांच्या समस्या जाणून घेत होते. तेव्हा सत्यजित दादा शिवाय दुसरा पर्याय नाही या गावाला. आता पुन्हा एकदा ते नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. त्यांचा 100% विजय हा निश्चित आहे, यात कुठलीही शंका नाही. तर एवढा ठोसपणे नागरिकांमध्ये विश्वास, त्यामागचं नेमके कारण काय आहे? त्यामागचं कारण असं आहे, ते आहे ना, मंत्रालयातून निधी आणण्यासाठी एक तर खूप तत्पर असतात. कुठल्याही विकास कामाचा निधी कमी पडू देत नाही आणि त्यांना कसं आहे, वर त्यांचं सरकार असल्यामुळं त्यांना निधीची कमतरता भासत नाही. ते कुठल्याही क्षेत्रातून कुठल्याही आमदार खासदाराकडून निधी आणू शकतात गावाच्या विकासासाठी. त्याच्यामुळे त्यांच्यावर जास्त लोकांचा कौल आहे की, कारण दुसरा विरोधक असा नाहीच ना, तो निधी आणू शकतो का किंवा काय करू शकतो. त्याच्यामुळं निधी आणणारा आणि विकास करणारा आणि काम करणारा नेता पाहिजे, म्हणून सत्यजित दादाला यावेळेस कुठल्याही परिस्थितीत सत्तेवर जनता बसवणार.